नमस्कार. आपल्या संविधानात ना एक असा मूलभूत हक्क दिलाय जो खरं तर एका संरक्षक ढालीसारखं काम करतो, खास करून तेव्हा जेव्हा एखाद्याचा कायद्याशी सामना होतो. आणि आज आपण त्याच हक्काविषयी सविस्तर बोलणार आहोत. एक क्षण विचार करा. समजा एखाद्या व्यक्तीला अचानक अटक झाली, मग काय? पुढे काय होतं? त्या व्यक्तीचे हक्क काय असतात? असे अनेक प्रश्न मनात येतात, बरोबर? आणि या सगळ्या प्रश्नांची अगदी स्पष्ट उत्तरं ती आपल्या संविधानातच दडलेली आहेत. आणि ते उत्तर आहे अनुच्छेद 22. हीच ती संरक्षक ढाल आहे जी कोणत्याही मनमानी कारवाईपासून आपलं संरक्षण करते. चला तर मग या ढालीमध्ये नेमकं काय काय आहे ते जरा जवळून पाहूया. तर हे जे अनुच्छेद 22 आहे ना, ते मुख्यत्वे 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. यातला जो पहिला भाग आहे तो आपल्याला सांगतो की साध्या म्हणजे सामान्य परिस्थितीत अटक झाली तर आपले हक्क काय आहेत. आधी आपण तेच बघूया. हे जे हक्क आहेत ना, ते आपल्या संरक्षणाचे 3 मुख्य स्तंभ आहेत असं समजा. पहिलं म्हणजे अटक का केली आहे याची कारणं जाणून घेण्याचा हक्क. दुसरं आपल्या आवडीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि बचाव करण्याचा हक्क. आणि तिसरं एक खूप खूप महत्त्वाचं बंधन जे वेळेचं आहे. आणि ते बंधन म्हणजे अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासांच्या आत जवळच्या मॅजिस्ट्रेटसमोर हजर करावंच लागतं. बघा, ही काही साधी सूचना नाही आहे. हे एक घटनात्मक बंधन आहे जे पोलिसांच्या अधिकारांवर एक प्रकारे नियंत्रण ठेवतं. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की अटकेच्या जागेपासून कोर्टापर्यंतचा जो प्रवासाचा वेळ आहे तो या 24 तासांमध्ये मोजला जात नाही. पण जसं प्रत्येक नियमाला काहीतरी अपवाद असतो तसंच इथेही आहे. म्हणजे हे जे शक्तिशाली हक्क आहेत ना, ते प्रत्येक परिस्थितीत प्रत्येकालाच लागू होतात असं नाही. मग प्रश्न येतो की यातून कोणाला वगळण्यात आलं आहे? संविधानानुसार यातून 2 गटांना वगळलं आहे. पहिले आहेत परकीय शत्रू आणि दुसरे आहेत प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यांतर्गत अटक केलेली व्यक्ती. आता परकीय शत्रू हा मुद्दा तसा सरळ आहे, पण ही प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे नेमकं काय? हा जरा गुंतागुंतीचा आणि खरं सांगायचं तर नेहमी चर्चेत असणारा विषय आहे. हा फरक आपण स्पष्टपणे पाहू शकतो. बघा, साधी अटक असेल तर आपण पाहिलेले ते 3ही मुख्य हक्क लागू होतात. पण जर अटक प्रतिबंधक स्थानबद्धतेखाली झाली असेल तर ते हक्क लागू होत नाहीत. मग साहजिकच प्रश्न पडतो की ही प्रतिबंधक स्थानबद्धता नक्की आहे तरी काय? आणि हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याचा संबंध एखाद्याने केलेल्या गुन्ह्याच्या शिक्षेशी नाहीये, तर त्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला त्याने गुन्हा केला म्हणून अटक होत नाही, तर तो भविष्यात काहीतरी गुन्हा करू शकतो किंवा धोकादायक ठरू शकतो या निव्वळ संशयावरून त्याला अटक केली जाते. विचार करा, इथे कुठलीही सुनावणी होत नाही, पुरावे नसतात, असतो तो फक्त संशय. आणि म्हणूनच हा सरकारला दिलेला एक खूप मोठा आणि तितकाच वादग्रस्त अधिकार मानला जातो. आता बघा, हा इतका मोठा अधिकार असल्यामुळे आपल्या संविधानाने त्यावर एक नियंत्रण पण ठेवलं आहे. एक प्रकारे ही एक सेफ्टी मेजर आहे. अनुच्छेद 22च्या 4थ्या कलमानुसार कोणत्याही व्यक्तीला 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ अशा प्रकारे स्थानबद्ध ठेवता येत नाही. पण जर त्यापुढे ठेवायचं असेल तर एका सल्लागार मंडळाने त्या प्रकरणाचा आढावा घेऊन तशी शिफारस करावी लागते की या स्थानबद्धतेसाठी पुरेसं कारण आहे. मग प्रश्न येतो की या सल्लागार मंडळात नक्की कोण असतं? तर लक्षात घ्या, ही कुठलीही राजकीय समिती नसते. संविधानाने इथे सुद्धा न्यायालयीन व्यक्तींवरच विश्वास ठेवला आहे. या मंडळामध्ये एकतर उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायाधीश असतात किंवा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असलेली व्यक्ती असते. यामागचा उद्देश हाच की हे जे काही पुनरावलोकन होईल ते पूर्णपणे निष्पक्षपातीपणे व्हावं. बरं, जरी साध्या अटकेसारखे सुरुवातीचे हक्क इथे लागू होत नसले तरी याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीला काहीच संरक्षण मिळत नाही. नाही, प्रतिबंधक स्थानबद्धतेखाली सुद्धा काही महत्त्वाचे हक्क दिलेले आहेत. पहिलं म्हणजे त्या व्यक्तीला अटकेची कारणं शक्य तितक्या लवकर कळवली पाहिजेत. आणि दुसरं, त्या आदेशाविरुद्ध आपलं म्हणणं मांडण्याची म्हणजे एक प्रकारे निवेदन करण्याची संधी दिलीच पाहिजे. पण इथे एक खूप मोठी पण आहे, एक अट आहे. जर सरकारी अधिकाऱ्यांना असं वाटलं की अटकेची काही कारणं उघड करणं हे सार्वजनिक हिताच्या विरोधात जाईल तर ते ती माहिती देण्यास नकार देऊ शकतात.
आणि बरोबर इथेच व्यक्तीचा माहितीचा हक्क आणि राज्याची सुरक्षा यांच्यात एक मोठा कायदेशीर पेच निर्माण होतो. तर आत्तापर्यंतच्या या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, जेव्हा आपण संपूर्ण अनुच्छेद 22 कडे बघतो ना, तेव्हा एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते आणि ती म्हणजे एका अतिशय नाजूक संतुलनाचा प्रयत्न. हे संतुलन कशामध्ये? तर एका तराजूत आहे प्रत्येक व्यक्तीचं वैयक्तिक स्वातंत्र्य आणि दुसऱ्या तराजूत आहे आपल्या देशाची, राज्याची सुरक्षा. अनुच्छेद 22 नेमकं ह्या दोन गोष्टींमध्ये एक ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे बघा, यातला जो मूळ मुद्दा आहे तो हाच आहे. एकीकडे हेच अनुच्छेद 22 आपल्याला मनमानी अटकेपासून एक जबरदस्त संरक्षण देतं, पण त्याचवेळी दुसरीकडे जेव्हा राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेच कलम राज्याला प्रतिबंधक स्थानबद्धतेसारखा एक मोठा अपवादात्मक अधिकार सुद्धा देते. आणि हाच तो प्रश्न आहे जो जगातल्या प्रत्येक लोकशाहीसमोर उभा राहतो, की वैयक्तिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षा यांच्यातलं योग्य संतुलन नेमकं कुठे साधायचं. अनुच्छेद 22 हे आपल्या संविधानाने दिलेले एक उत्तर आहे, एक मार्ग आहे. पण या उत्तरावरची चर्चा, यावरचा विचार हा कायमच सुरू राहील. आजचा हा विषय समजून घेण्यासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.